नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू हा जो अनकंडिशनल स्टेटमेंट आहे त्या कंटिन्यू अनकंडिशनल स्टेटमेंट कशा पद्धतीनं काम करतोय तो आपल्याला बघायचा आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की ब्रेक स्टेटमेंट कशा पद्धतीनं काम करतो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की कंटिन्यूस जो स्टेटमेंट आहे तो कंटिन्यू स्टेटमेंट कशा पद्धतीनं काम करतो. ओके, मग आता बघा की कंटिन्यू जो आता पहिलं जर आपण बघितलं तर काय ब्रेक स्टेटमेंट होता की ब्रेक स्टेटमेंट काय करत होता की एका लूपमधनं किंवा एका स्विच केस स्टेटमेंटमधनं जर मला बाहेर पडायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय, ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतोय. आता कंटिन्यू स्टेटमेंट आपण कधी यूज करतोय, जर सपोज मला एखादा इटरेशन काय करायचं असेल, स्किप करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय, कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करतो. म्हणजेच काय करायचं बघा, आता एक प्रोग्राम करतो आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो की कंटिन्यू स्टेटमेंट आपण कशा पद्धतीने यूज करतो. मग आता बघा की 1 ते 10 नंबर आहेत आणि 1 ते 10 नंबर मधला मला फक्त आणि फक्त काय 5 नंबर प्रिंट करायचं नाहीये, बाकी सगळे नंबर मला काय करायचं, प्रिंट करायचा. मग ते जे आहे ते आपण कशाचा यूज करून करू शकतोय, कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करून करू शकतो. ओके, चला तर आपण बघूया प्रॅक्टिकली प्रोग्राम कशा पद्धतीने असणार आहे. पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. ओके, आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, 1 to 10 नंबर आहेत आपल्याकडे, त्यामुळे एक व्हेरिएबल लागणार. काय मी आता इंट आय हा व्हेरिएबल घेतो. मग आता फॉर आय इक्वल टू काय 1, आय इज लेस दॅन आर इक्वल टू 10 अँड आय काय प्लस प्लस, कारण 1 ते 10 नंबर आपल्याकडे आहेत पण 1 ते 10 नंबर पैकी आपल्याला फक्त आणि फक्त 5 नंबर प्रिंट करायचं नाही आहे. मग मी आता चेक करणार की काय इफ आय इक्वल टू 5 आहे का, आणि जर सपोज आय इक्वल टू 5 असेल तर आपल्याला प्रिंट नाही करायचं आहे. मग मी हे तर काय करतोय, कंटिन्यू स्टेटमेंट काय करतोय, जो अनकंडिशनल स्टेटमेंट आहे तो एक्झिक्यूट करतो. अदरवाइज मी इथं काय करणार आहे, प्रिंट एफ %d काय आयची व्हॅल्यू मी काय करणार, प्रिंट करणार आणि लास्टला काय रिटर्न 0. ओके, चला तर आपण बघूया कशा पद्धतीने वर्क होतात. बघा पहिल्यांदा आयची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मग आता कंडिशन येणार 1 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे, म्हणजे कंडिशन तुमचा ट्रू झाला. मग इथे येणार 1 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे, म्हणजे कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार का, नाही. मग हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार काय, प्रिंट % आहे, म्हणजे 1 व्हॅल्यू प्रिंट होणार. मग नंतर कुठं जाणार, आय प्लस प्लस, म्हणजे आय प्लस प्लसची व्हॅल्यू किती झाली, 2. परत कुठे येतं कंडिशनला 2 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे. मग 2 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. मग प्रिंट काय होणार 2. नंतर कुठं जाणार 3 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे. मग 3 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. मग प्रिंट काय होणार 3. नंतर काय होणार आय प्लस प्लस, आयची व्हॅल्यू झाली किती 4 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे. मग आता इथे येणार 4 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. मग प्रिंट काय होणार 4. मग वरती जाणार 5, बरोबर आहे, आयची व्हॅल्यू किती होणार 5 होणार. मग आता इथे येणार 5 इज लेस दॅन आर इक्वल टू 5 आहे का, आहे. मग आता इथं आला 5 इक्वल टू 5 आहे का, म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला, ट्रू झाला. मग त्यावेळी कुठला स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला, कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला. मग ज्यावेळी कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होतो त्यावेळी काय होतोय की खालचे जे काही त्याच्या कंटिन्यूच्या खालचे जेवढे काही स्टेटमेंट असतील तेवढे सगळे स्टेटमेंट काय केलं जातो, स्किप केला जातो. आणि स्किप करून डायरेक्टली कुठं जातोय, इन्क्रीमेंट डिक्रीमेंटला जातोय. ओके, मग आता नेक्स्ट आयची व्हॅल्यू झाली आता किती 6. मग 6 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे. मग आता आला 6 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. मग प्रिंट काय होणार 6. मग 5 ही व्हॅल्यू प्रिंट झाली का, नाही. मग ह्या पद्धतीनं काय कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं.
बघा, ब्रेक स्टेटमेंट एका लूपमधनं किंवा एका स्विच केसमधनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल डायरेक्टली, तर आपण ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतोय. कंटिन्यू स्टेटमेंट कशासाठी यूज करतोय, तर आपल्याला एखादा काही इटरेशन जे असतील ते स्किप करायचे असतील तर आपण कशाचा यूज करतोय, कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करतो. ओके, मग चला तर आपण हा जो आहे तो प्रॅक्टिकली आपण करून बघूया. चला तर मित्रांनो, आपण आता बघूया की कंटिन्यू स्टेटमेंट जो आहे तो कशा पद्धतीने काय करतोय, वर्क करतोय. मग आता आपण काय ब्रेक स्टेटमेंट बघितलेला होता की ब्रेक स्टेटमेंटमध्ये काय की एका लूपमधनं किंवा एका स्विच केस स्टेटमेंटमधनं आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपण काय करतोय, ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतोय. आता कंटिन्यू स्टेटमेंट हा काय की एखादा इटरेशन जो आहे तो इटरेशन काय स्किप करण्यासाठी आपण काय करतोय, त्याचा यूज करतोय. मग आता बघूया, आपण एक प्रोग्राम बघणार आहे काय की 1 ते 10 नंबर आपल्याकडे आहेत आणि त्या 1 ते 10 नंबर पैकी काय 5 हा जो नंबर आहे ना, तो नंबर आपल्याला प्रिंट करायचा नाही आहे, पण बाकीचे सगळे जे काय नंबर आहेत ते नंबर आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचा. मग हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम सॉल्व्ह करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, तर कंटिन्यू हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंटचा यूज करतो. चला तर आपण बघूया. पहिल्यांदा काय आपला हॅश इन्क्लूड काय stdio.h ओके इंट मेन. मग आता आपल्याला माहित आहे की काय एक व्हेरिएबल लागणार आहे, मग काय इंट आय, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय 1 to 10 नंबर आहेत, त्यामुळे काय फॉर आय इक्वल टू 1 कुठंपर्यंत जायचं, आपल्याला 10 पर्यंत जायचं, त्यामुळे आय इज लेस दॅन आर इक्वल टू 10. 1 नंतर मला काय पाहिजे, 2 पाहिजे. ओके, मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 5 ही नंबर प्रिंट करायचं नाही. मग आपण चेक करणार की काय की जर सपोज आय ची व्हॅल्यू काय असेल, 5 असेल तर प्रिंट करायचं नाहीये. मग त्यावेळी काय कंटिन्यू हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय करायचा, एक्झिक्यूट करायचं आहे. ओके, आणि नसेल आय ची व्हॅल्यू जर 5 नसेल तर मला काय करायचं, आपल्याला जे काय व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज काय करायचं, प्रिंट करायचं. मग काय %d, आय, मग ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय करायचं, आपल्याला प्रिंट करायचं. आणि लास्टला काय रिटर्न 0. ओके, चला तर आपण काय रन करून बघूया की कशा पद्धतीनं हा जो कंटिन्यू स्टेटमेंट आहे तो कंटिन्यू स्टेटमेंट वर्क होतो. आता मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यावेळी कंटिन्यू स्टेटमेंट जो आहे तो कंटिन्यू स्टेटमेंट ज्यावेळी एक्झिक्यूट होईल त्यावेळी तो काय करतो, त्याच्या खालचे जेवढे काही स्टेटमेंट आहेत तेवढे स्टेटमेंट काय तो एक्झिक्यूट करत नाहीये, तो काय करतो, स्किप करतो. मग कंटिन्यू हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट कशासाठी आपण यूज करतोय की एक म्हणजे इटरेशन असतील किंवा काही स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट जर आपल्याला स्किप करायचं असेल तर आपण कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करतोय. आता इथं जर तुम्ही जर आउटपुट बघितला तर ह्याच्यामध्ये काय 5 ही व्हॅल्यू दिसत नाहीये, म्हणजेच काय 5 ही व्हॅल्यू प्रिंट झालेलं नाहीये. मग आपण काय करूया, स्लॅशनचा यूज करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हा कंटिन्यू स्टेटमेंट काय झाला, एक्झिक्यूट झाला. ओके, चला तर मग आपण बघूया की कशा पद्धतीने काय की कंटिन्यू स्टेटमेंट वर्क होतं. आता इथं जर तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये काय 5 ही जी व्हॅल्यू आहे ती 5 व्हॅल्यू प्रिंट झालेलं नाहीये. 5 सोडून सगळे बाकीचे जे काय आहेत ते बाकीचे व्हॅल्यूज काय झालेले आहेत, प्रिंट झालेले आहेत. ओके, हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.